नमस्कार. तुमची बायको तुमच्याशी भांडून जेव्हा निघून जाते आणि त्याच्यानंतर माहेरून जेव्हा असंख्य केसेस करते, किती केसेस करून दे, त्याला काही लिमिट नाही आहे. ज्या केसेस करायच्या तिला ते करून दे. फक्त काय करायचं, त्या सगळ्या केसेसचे सर्टिफाईड कॉपीज घ्यायच्या कोर्टाकडनं आणि त्याच्यानंतर एक गोष्ट टिपायची. ती प्रत्येक अर्जामध्ये हे लिहिते की माझ्या बापानी एवढा पैसा खर्च केला, माझ्या बापानी तेवढा पैसा खर्च केला, माझ्या बापानी एवढे दागिने घेऊन दिले, माझ्या बापानी लग्नात एवढा खर्च केला. सगळा पैशाचा हिशोब असतो हा. तर हे सगळे पॉईंट्स लिहून घ्यायचे, मांडायचे एका कागदावरती आणि त्याच्यानंतर दोन गोष्टी करायच्या. एक तर कोर्टात अर्ज करायचा आणि सांगायचं की माझ्या बायकोनी तिच्या वडिलांच्याबद्दल जे काही सांगितलं की माझ्या वडिलांनी एवढा खर्च केला, एवढे दागिने दिलेत, त्याचे पुरावे तिला द्यायला सांगा. आणि दुसरं काय करायचं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे टॅक्स इव्हिएशनची एक पेटिशन फाईल करायची आणि त्या टॅक्स इव्हिएशनच्या पेटिशनमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे विचारायचं की हा पैसा त्यांनी कुठल्या वर्षी खर्च केला होता, किती केला होता आणि याचा त्यांनी रीतसर इन्कम टॅक्स भरला आहे का नाही भरला आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सहजासहजी याच्यावरती ॲक्शन घेत नाही, पण एकदा जर त्यांनी ॲक्शन घेतली मग नंतर तुमच्या सासऱ्याची कशी बत्ती लागते ना, ते फक्त बघत बसायचं आणि मजा घेत राहायची. सासऱ्याला इंगा दाखवल्याशिवाय तुमची बायको वटणीवर येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण का तुमचा सासराच तिचा पॉवर हाऊस आहे.